नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन घरच्या सर्वांना सांगतो आणि पुढे म्हणू लागतो, या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चुकीची घडली, ती म्हणजे महिप्त शिखरे निसटला परंतु काही झालं तरी पोलीस त्याचा शोध घेणार, पोलीस शांत बसणार नाहीत. काही झालं तरी पोलीस महिप्त शिखरेला शोधून काढणारच आणि जोपर्यंत महिप्त शिखरे भेटणार नाही तोपर्यंत ना पोलीस शांत राहणार ना मी शांत राहणार. आम्ही सर्वजण मिळून महिपा शिखरेचा शोध घेणारच आहोत. तर आता कल्पनाताई म्हणतात, या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडली, ती म्हणजे प्रतिमाची स्मृती परत आली. प्रतिमा म्हणतात, हो आता मला सगळं काही लखप पूर्णपणे डोळ्यासमोर आहे, सगळं काही आठवत आहे. परंतु ज्यावेळी मी महिप्त शिखरेच्या समोर जाऊन उभी राहिली, त्याने माझ्यावर बंदूक रोखली तरी सुद्धा मला काहीच आठवत नव्हतं. ती एकच रात्र मला नेहमीच सतावत होती. ती डोळ्यासमोर होती परंतु त्यात काय घडलं होतं काहीच कळत नव्हतं. परंतु त्यानंतर ज्यावेळी मी एका झाडाजवळ जाऊन पडले, मी तिथे लपून राहिली आणि त्याचवेळी महिपा शिखरे समोर आला. अगदी तसाच 22 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने महिपा शिखरे माझ्या समोर येऊन उभा राहिला होता, तीच पद्धत आजही तशीच होती. तोच खुशी चेहरा, तोच राग आणि तीच मारण्याची धडपड आजही त्याच्या डोळ्यात दिसत होती. आणि त्यावेळी मात्र मला सगळं काही लख प्रकाशाप्रमाणे दिसू लागलं. त्यावेळी कळालं की हा तोच माणूस आहे ज्याने 22 वर्षापूर्वी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. तर सायली प्रतिमाहत्यांना म्हणते, प्रतिमाहत्या मी शोधत शोधत तुमच्यापर्यंत आले होते, परंतु तुम्ही मला कुठेच दिसला नाही. प्रतिमाहत्या म्हणतात, त्यावेळी माझ्यात काय संचारलं होतं मला काहीच माहीत नाही, परंतु मी तिथून पुढे गेले आणि तिथे पेटत असणारी शेकोटी, त्यातील मशाल घेतली, ते जळत लाकूड हातात घेतले आणि त्यानंतर महिप्त शिखरेच्या समोर अगदी बिंदासपणे येऊन उभी राहिली. मला त्यावेळी काहीच माहीत नाही, परंतु एवढंच माहीत होतं की या अशा नराधमाला जिवंत सोडायचं नाही, याला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची आणि म्हणूनच मी त्याच्या समोर येऊन उभी होते. आता प्रतिमांश हे धाडस पाहून विमलताई प्रतिमा त्यांना म्हणतात, हे सगळं काही कसं जमवून आणलं तुम्ही? तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही ग, हा सगळं काही माझा एकट्याचा कारभार नव्हता, हे सगळं काही जमवणं यासाठी एकटीला शक्यही नव्हतं. परंतु सायली होती ना माझ्यासोबत, तिने मला सगळं काही शिकवलं होतं आणि तिने जसं शिकवलं होतं, जसं सांगितलं होतं तसंच मी करत गेले आणि म्हणूनच महिप्त शिखरे सारख्या माणसासमोर मी उभी राहू शकले. सायलीने मला शिकवल होत, जर महिप्त शिखरेने माझ्यावर हल्ला करण्याचा, त्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व हल्ले कसे परतवून लावायचेत. आता प्रतिमाहत्या घडलेला सर्व प्रकार घरच्या सर्वांना सांगू लागतात. सायलीने दिलेलं प्रशिक्षण जर महिपा शिखरे पुढे आला आणि गळा आवळण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे प्रतिकार करायचा, तर त्यानंतर महिपा शिखरेने जर मारण्याचा प्रयत्न केला तर ते वार कसे चुकवायचे आणि समजा महिप शिखरेने जर गण रोखली तर ती गण कशी परतवून लावायची, त्याची कशी दिशाभूल करायची, हे सगळं काही सायलीनेच मला शिकवलं. सायलीने मला प्रशिक्षण दिलं, तिने मला धाडस दिलं आणि म्हणूनच मला हे सगळं काही करणं शक्य झालं. शेवटपर्यंत सायली माझ्या सोबत होती. तिने फक्त मला प्रशिक्षणच नाही दिलं तर माझी ढाल बनूनही ती माझ्या समोर उभी होती. आणि आज जर सायली तू नसतीस तर माझं काय झालं असतं, असं म्हणत प्रतिमा त्यांचे डोळे पाणावतात. रविराज सरांनाही खूप वाईट वाटतं. सायलीला प्रतिमा त्या म्हणू लागतात, सायली, हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालं आहे, तू होतीस म्हणून मी हे सगळं काही करू शकले नाही, तर मला नाही वाटत की मी यातील एकतरी गोष्ट करू शकले असते. आता सर्वांनाच सायलीचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे प्रिया नागराज काकांना घेऊन निघालेली असते. घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी प्रिया ऐकते त्यावेळी ती नागराज काकांना विचारते, काय आहो तुम्हाला तो गोळीबार ऐकू आला? एवढा मोठा गोळीबार चालू होता. पोलीस त्या ठिकाणी होते, अर्जुन सायली त्या ठिकाणी होते आणि तरीसुद्धा
तुम्ही तिथेच थांबलात तर नागराज काका म्हणतात, मग काय करणार होतो? एवढ्या घनदाट जंगलातून बाहेर निघणार होतो का? आणि एवढा अंधार होता समोरच दिसायला तरी? हो, आणि त्यात माझा पाय मुरगवला होता आणि म्हणूनच मला तिथेच बसावं लागलं. तर प्रिया आता नागराज काकांना प्रश्न करत म्हणते, आणि महिप्त शिकरे, महिप्त कुठे आहे? तर आता नागराज काका म्हणतात, तो निसटला असेल, कारण मला नाही वाटत की पोलीस त्याच्या मागावर असताना तो इथे जंगलात थांबेल. तो इथून निघून गेला असावा. प्रिया म्हणते, मला तरी वाटते की या सगळ्यामध्ये त्या महिपा शिकरेने तुम्हाला अडकवण्यासाठी हे सगळं काही केलं असावं. त्याला माहीत नसणार का? त्याला घाबरवणारी व्यक्ती सायली अर्जुनच असतील, परंतु नाही, हे सगळं काही त्याने मुद्दामहून केले. आता नागराज काका म्हणतात, तो असं का करेल? तो असं काही करणार नाही, आणि हो, तो पोलिसांना मिळणारही नाही. तर प्रिया म्हणते, या भ्रमात राहून नका. महिप्त शिकरे जर पोलिसांना मिळाला आणि त्याला जर पोलिसांनी विचारलं की हे सगळं काही कोणी करायला सांगितलं होतं, तर महिपा शिकरे कबूल करेल की हे सगळं काही करण्यासाठी नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिली होती. मग काय करणार आहात तुम्ही? आणि तुम्हाला महिप शिकरे अडकवणार मला चांगलंच माहीत आहे. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महिप शिकरे कुठल्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला कळतं का? नागराज काका म्हणतात, शक्यच नाही. तो मला फसवणार नाही. तो मला धोका देणारच नाही. प्रिया म्हणते, हो का? मग आज सकाळपासून तुम्हाला त्याने फोन का नाही केला? एकतरी फोन केला आहे का? तर आता नागराज काका म्हणतात, तुझी जरा बडबड बंद करशील का? मीच फोन करून पाहतो. असं म्हणत नागराज काका महिप्त शिकरेंना फोन करतात, परंतु काही केल्या महिपा शिकनचा फोन लागत नसतो. तो स्विच ऑफ असतो. तर प्रिया म्हणते, काय झालं? महिपा शिकरेनी त्यांचा फोन ऑफ करून ठेवलाय ना? अहो, तुम्हाला एवढेही कळत नाहीये का? जर त्यांच्या मागावर पोलीस असतील तर ते त्यांचा मोबाईल ऑन का ठेवतील? जर त्यांनी मोबाईल ऑन ठेवला तर लोकेशन पोलिसांना कळू शकतं आणि पोलीस तिथपर्यंत पोहोचू शकतात, आणि म्हणूनच त्यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. आणि एक गोष्ट विसरू नका, तुम्हाला वायावर वर सोडून पळून गेलाय तो. आणि हो, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी जे सांगते ना तेच खरं आहे. महिप्त शिकरेने तुम्हाला धोका दिला आहे आणि म्हणूनच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुमचा जीव धोक्यात टाकून तो निघून गेला आहे. पण आता काही झालं तरी आपण पहिल्यांदा महिपात शिकरेला शोधायचं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई म्हणू लागतात, मी तर रात्रभर देवी आई समोरच उभे होते, कारण माझा जीव घाबरून गेला होता. तुमची काळजी वाटत होती. मी सतत देवी आईला प्रार्थना करत होते की माझ्या लेकरांना काही होऊ देऊ नकोस, आणि शेवटी देवी आईने माझी प्रार्थना ऐकली. माझी मुलं सुखरूप घरी आलीत. तर आता विमलताई म्हणू लागतात, वहिनी, आपण प्रसादासाठी शिरा बनवूयात का नाही? म्हणजे देवी आईचे आभार मानायला हवेत ना? कल्पना ताई म्हणतात की हो, आपण शिरा बनवूयात. आणि हो प्रतिमा आणि भाऊजी, तुम्ही दोघांनी जेवून जायचे आहे. रविराज सर म्हणतात, नाही नको, कारण प्रतिमा खूप दमली आहे, तिला आरामाची गरज आहे, आम्ही येतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, नाही, तुम्ही दोघं कुठेही जाणार नाहीयेत. प्रतिमाला आरामाची गरज आहे ना? मग प्रतिमा इथेच आराम करेल. तुम्ही दोघांनी जेवूनच जायचं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो भाऊजी, तुम्ही जेवूनच जायचं आहे, आलोच आम्ही. असं म्हणत कल्पनाताई आणि विमलताई जेवण बनवण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर सायली अर्जुनला म्हणू लागतात, अरे, आपलं सुमनला कळवायचं राहूनच गेलं आहे. सुमन तिथे काळजी करत असेल, मी सुमनला फोन करतो. असं म्हणत आता रविराज सर सुमन काकूंना फोन करतात. सुमन काकू घाईघाईने फोन उचलतात आणि म्हणू लागतात, भाऊजी कुठे आहात तुम्ही? अहो, रात्रभर तुमच्या काळजीने माझ्या डोळ्याला डोळा लागला नाहीये. अहो, फक्त हॉलमध्ये फेयाच मारत होते. एकदा हॉलचा आवाज आला बाहेर, म्हणून बाहेर पाहूनही आले, पण गाडीच नव्हती तिथे. तुमची कुठे आहात तुम्ही? सर्व ठीक आहात ना? सुमन काकूंना खूप काळजी वाटत असते. रविराज काका म्हणतात, सुमन, अगं ऐकून तरी घेशील?
का सुमन काकू म्हणतात, सॉरी भाऊजी, पण खरंच मला तुम्हा सगळं यांचीच खूप काळजी वाटत होती. प्रतिमा वहिनी कशा आहेत? आणि सायली, अर्जुन, ते सगळे ठीक आहेत ना? रविराज सर म्हणतात, हो सुमन, आम्ही सर्वजण ठीक आहोत, काळजी करू नकोस, आम्ही सर्व ठीक आहोत. आणि आता पूर्णाईंच्या घरी आहोत, थोड्या वेळाने आम्ही घरी येऊच, पण तू एवढी काळजी करू नकोस. पण नागराज कुठे आहे? त्याच्याकडे जरा फोन दे बरं. आता मात्र सुमन काकू शांत होतात आणि म्हणू लागतात, ते खरी नाहीयेत. रविराज सर म्हणतात, खरी नाहीये म्हणजे एवढ्या सकाळी कुठे गेलाय तो? सुमन काकू म्हणतात, त्यांना काहीतरी काम आठवलं आणि म्हणूनच ते गेले आहेत. रविराज सर म्हणतात, एवढ्या सकाळी आणि कसलं काम आठवल त्याला? तर सुमन काकू म्हणतात, नाही, ते काल माझ्या आत्याकडे ठाण्याला गेले होते ना? रविराज सर म्हणतात, म्हणजे तो काल ठाण्याला गेलाय, तो अजून घरी आलाच नाहीये का? रात्रभर तो घरीच नव्हता का? सुमन काकू म्हणतात, नाही नाही भाऊजी, ते काल आले होते, पण त्यानंतर त्यांना काहीतरी काम आठवलं म्हणून ते बाहेर गेले आहेत. रविराज सर खूप चिडलेले असतात. रविराज सर म्हणतात, फक्त बाहेर उंडरायचं, माहीत आहे याला कसली काम असतात? मलाच कळत नाहीये, मला काहीच कळत नाही की हा कुठे असतो. थांब, मीच फोन करतो आणि त्याला ताबडतोब घरी यायला सांगतो. सुमन काकू म्हणतात, नाही भाऊजी, तुम्ही त्यांना फोन वगैरे करू नका, ते कळालं आहे का? अर्जुन म्हणतो की नाही, महिपा शिखरेबद्दल काहीच कळालं नाही, तो कुठे आहे आणि कुठे गेलाय काहीच कळत नाही, परंतु पोलीस त्याचा शोध घेत आहे. या सगळ्यामध्ये तो निसटला, हे खूप चुकीचं घडलं. परंतु ज्यावेळी जंगलात फायरिंग सुरू झाली त्यावेळी प्रतिमाहत्या आणि सायली या दोघांना वाचवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्याच संधीचा फायदा घेत महिपा शिखरेने स्वतःची सुटका करून घेतली आणि तो तिथून पळाला. पोलीस त्याचा शोध घेतच असतील आणि लवकरात लवकर तोही सापडेल. रविराज सर म्हणतात, एक प्रश्न तर मिटला आहे, हा हल्ला महिपा शिखरेनेच केला आहे तर आपल्याला कळालं आहे, परंतु अजून एका प्रश्नाचे उत्तर मात्र सापडलंच नाही, हा हल्ला त्याने का केला? रविराज सरांना अर्जुन म्हणतो, सेनियर तू म्हणतो तो तसं महिपा शिखरेचा आणि तुझा काही संबंध नाही, तू तर त्या महिपा शिखरेला ओळखतही नाहीयस आणि तरीसुद्धा त्याने तुमच्यावर हल्ला घडवून आणला. रविराज सर म्हणतात, हो, त्याच प्रश्नाचे उत्तर मला शोधायचे आहे, महिपा शिखरेने हे कशासाठी केलं असावं? सायली म्हणते, हो ना, कारण जर प्रतिमांच्या म्हणण्यानुसार तुम्ही कधी त्याला भेटलाच नाहीत तर मग तो तुमच यावर हल्ला का करत होता? या प्रश्नाचं उत्तर मात्र काही सापडलंच नाही आणि खरं तर महिपा शिखरे हे सगळंला सांगणारही होता. त्याला माहीत होतं की आपण प्रतिमाहत्यांना 100% मारणार, परंतु ज्यावेळी तो सत्य सांगणार त्याचवेळी त्याचा एक माणूस प्रतिमाहत्यांच्या अंगावर धावून आला आणि त्याचवेळी मला पुढे जावं लागलं आणि मग मात्र महिपा शिखरे बोलायचा थांबला नाही, तर आपल्याला सत्य कळालं असतं की महिपा शिखरेने हे नक्की कोणाच्या सांगण्यावरून केलं. पण त्या क्षणी मला प्रतिमाहत्यांना वाचवणं खूप महत्त्वाचं वाटत होतं आणि म्हणूनच मी पुढे गेले आणि या सगळ्यात महिप्त शिखरेच सत्य मात्र आपल्याला कळालंच नाही आणि महिप्त शिखरही मिळाला नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुमन काकू नागराजला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नागराज काकांचा काही फोन लागत नसतो. सुमन काकू म्हणतात, कुठे गेले काहीच कळत नाहीये, कधीपासून फोन करण्याचा प्रयत्न करते पण फोनही लागत नाही. परंतु त्याचवेळी नागराज काका घरी आलेले असतात. त्यांचा तो आवाज ऐकल्यानंतर सुमन काकू मागे येऊन पाहतात आणि म्हणतात, अहो, तुम्हाला हे काय झालंय? अहो, काय करून घेतले तुम्ही? हे तुमच या पायाला काय लागलंय? असं म्हणत सुमन काकू प्रश्न विचारत म्हणतात, अहो, तुम्हाला केव्हापासून फोन करते मी, तुम्ही तर माझा फोनही घेत नाहीयेत, तुमचा फोनही लागत नाहीये, तुम्ही रात्रभर नक्की कुठे होता? असं म्हणत आता सुमन काकू नागराजला प्रश्न विचारून भामून सोडतात. तर नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, तुझी जरा बडबड बंद करशील का? सुमन काकू म्हणतात, अहो नक्की तुम्हाला लंगडायला काय झाले? काय केले?
तुम्ही तुमच्या पायाला असं म्हणत ते असंख्य प्रश्न विचारू लागतात. नागराज काका म्हणतात, तुझी जरा बडबड कमी करशील का? तू जर शांत राहशील तरच मला काहीतरी बोलता येईल ना. जरा शांत रहा ना, असं म्हणत आता नागराज काका सुमन काकूंना शांत करत असतात. सुमन काकू म्हणतात, बरं मी शांत होते, मी शांत राहते, परंतु मला आता तरी सांगाल का तुम्ही का लंगडताय? तुमच्या पायाला नक्की काय लागलंय? आता मात्र नागराजला काय बोलावं काहीच कळत नसतं. नागराज काका म्हणू लागतात, ते तू तुझ्या ठाण्याच्या आत्याकडे तेल द्यायला सांगितलं होतं, ते मी देण्यासाठी गेलो होतो आणि त्यानंतर तिथून निघालो, परंतु खूप उशीर झालेला होता आणि बाहेर पडलो तर खूप ट्राफिक होतं. ट्राफिकमुळे तिथेच मध्यरात्र झाले. मग थोडासा स्पीड पकडला गाडीने, पण तिथेच बंद पडली. तर सुमन काकू म्हणतात, अरे बापरे, मग तुम्ही काय केलंत? नागराज काका म्हणतात, काय करणार, मेकॅनिकलला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या अपरात्री मेकॅनिकल काही मिळाला नाही आणि म्हणूनच मला एक नंबर मिळाला होता. तो तरी मेकॅनिकल मिळेल का हे पाहण्यासाठी फोन करत होतो आणि मागे मागे जात फोन केला, परंतु त्याचवेळी माझा तोल गेला आणि खड्ड्यात पडलो मी. आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो. सुमन काकू म्हणतात, अरे बापरे, तुम्ही खड्ड्यात पडलात तर? नागराज काका म्हणतात, अगं नुसता खड्ड्यात नाही पडलो, तर हे सगळे काही पराक्रम घडलेत आणि मग मात्र मी बेशुद्धच झालो. आता हे ऐकल्यानंतर सुमन काकूंना धक्काच बसतो. सुमन काकू म्हणतात, अहो एवढं सगळं घडलं, मग मला फोन करायचा होता ना, मी आले असते तुमच्या मदतीसाठी. तर आता नागराज काका म्हणतात, तू एवढी बिंडू आहेस का? अगं मी तुला काय म्हणतोय, मी बेशुद्ध पडलो, मग मी बेशुद्ध असताना तुला कसा काय फोन करणार होतो? पण एक चांगला माणूस भेटला आणि त्याने मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सुमन काकू म्हणतात, अहो पण मी तुम्हाला एवढे फोन करण याचा प्रयत्न करते, पण तुमचा फोन का लागत नव्हता? आता नागराज काका चिडतात आणि सुमन काकूंना विचारतात, काय झालं? अगं किती प्रश्न विचारशील, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? सुमन काकू म्हणतात, बरं तुम्ही आंघोळ करून घ्या आणि फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. नागराज काका म्हणतात, अगं ते सगळं काही नंतर, पण अगोदर पायाला लावण्यासाठी काहीतरी मलम किंवा स्प्रे आणशील की नाही? तर सुमन काकू म्हणतात, अहो पण रात्री तुम्ही हॉस्पिटलमध्येच होता ना, मग तिथे काहीतरी उपचार केलेच असतील ना. आता मात्र नागराज काकांना धक्काच बसतो. नागराज काका सुमन काकूंवर चिडतात आणि म्हणतात, जास्तच हुशार होत चालले. आज सुमनतो, अगं मी बेशुद्ध होतो म्हणून मला हॉस्पिटलला नेलं होतं. त्या डॉक्टरांना माझ्या पायाचं काही कळलंही नसेल, कारण त्यावेळी कोणाला काहीच माहीत नव्हतं की माझ्या पायाला काही लागलंय की नाही. सुमन, तुला कळते का? सुमनचा जाना काहीतरी स्प्रे किंवा मलम घेऊन येणार, परंतु नागराज काकांच्या या बोलण्यात सुमन काकूंना संशय वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वजण महिप्त शिखरेच्या वागण्याचा विचार करत असतात. नक्की महिप्त शिखरेने आपला हल्ला का केला असावा हा विचार रविराज सरही करत असतात. रविराज सर अर्जुनला म्हणू लागतात, काहीतरी असं स्पेसिफिक कारण आहे की ज्यामुळे महिपात शिखरे आमच्या जीवावर उठला होता, परंतु आता ते कारण कळायलाच. हो चैतन्य म्हणतो, हो पण हे सगळं काही महिप शिखरे सापडल्याशिवाय कळणारही नाही. त्याच ठिकाणी प्रतिमा हत्या आज ध्येयाने सामोऱ्या गेल्यात, त्याच ठिकाणी त्यांनी महिप्त शिकलेला चांगलाच धडा शिकवला. त्याच जागी परत जाणं सोपी गोष्ट नव्हती, परंतु प्रतिमा हत्या त्या ठिकाणी गेल्यात आणि खोडलेला प्रकार आता सायलीलाही आठवत असतो. ज्यावेळी सायली बोलत असते त्यावेळी सायलीला तो अपघात आठवतो आणि तेच डोकं खूप दुखू लागतं. अर्जुन सायलीला सावरतो आणि म्हणतो, तू शांत हो बरं आणि अगोदर पाणी पिऊन घे, काय होत्या तुला? सायली म्हणते, डोकं बनवण्याला लागलंय, डोकं जड झाल्यासारखं वाटते. अर्जुन म्हणतो, कालचा त्रास यामुळेच सगळं काही होत असेल आणि तू जास्त विचार नको करू. सायली म्हणते, नाही हो, कालच्या त्रासामुळे नाही, तर कालही मला असंच होत होतं. ज्यावेळी महिप्त शिखरे त्याच्या गुन्ह्याची कबुली देत होता, तो कबुली जबाब देत होता, त्यावेळी त्रास मला होत होता.
हे सगळं काही रविराज सर आणि प्रतिमा हत्या यांच्या बाबतीत घडलंय. पण ज्यावेळी हे सगळं काही महीप शिकरे बोलत नाहीये की या सगळ्याशी माझा काय संबंध आहे, 22 वर्षापूर्वी घडलेला तो अपघात रविराज काका आणि प्रतिमा हत्या यांच्या आयुष्याशी संदर्भात आहे, त्यांच्याशी निगडत आहे. मग त्रास मला का होतोय? आता सायलीच हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. सायलीला नक्की काय बोलायचंय अर्जुनला काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनचा वाढदिवस साजरा केला जातो आणि ज्यावेळी सर्वजण त्यांना सरप्राईज देतात तर त्यानंतर सायली आता अर्जुनचा औक्षण करायला घेते. परंतु त्याचवेळी सायलीला तिचा भूतकाळ आठवतो आणि पुन्हा एकदा तिला त्रास होऊ लागतो. दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया ही महिप्त शिकरेच्या घराबाहेर आलेली असते. तर तिथे पोलीस तैनात केलेले असतात. महिप्त शिकरेच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि आता महिप्त शिकरेना भेटण्यासाठी साक्षी त्या ठिकाणी आलेली असते. आता प्रिया साक्षीला पाहते आणि तिला धक्काच बसतो. आता प्रियाला कळेल का साक्षी जिवंत आहे? तर दुसरीकडे आता वाढदिवसानिमित्त तरी सायलीला तिचा भूतकाळ आठवेल का? आपणच तन्वी आहोत हे सत्य तिला कळेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.